महाकारुण्य गौतम बुद्ध भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आज आपल्या दलित समाजाची फक्त दलित समाज, महार समाज आणि आधार कार्डला घेऊन जाणारे आपलाही सगळा समाज जयंती तर 13 एप्रिलला आपल्या माता भगिनी रात्री 12 पासून ती पाट 4 पर्यंत आणि सकाळी 14 तारखेला आपण जयंती साजरा करतो. फक्त मिरवणुकीचं चाललेला आहे या ठिकाणी. तर मिरवणूक पण 19 तारखेलाच करतो. कारण का मी आता जयंती करत नाही. मध्यवर्ती सांगते तिथं हिराप्पा इंगळे वगैरे आमचे वडील करायचे बैलगाडीत टांगा बग्गी. त्यावेळेला मंगळवारी निघत होती मिरवणूक, पण त्यावेळेला मंगळवारी सुट्टी राहायची म्हणून. आणि त्यावेळेला सगळे 7वी पास 8वी नापास, काय शिकलेले नाहीत, काय महापालिकेमध्ये. आता आमचा समाज एक 30-35 वर्ष झालं शिकलाय, वकील झालाय, जज झालाय, कमिशनर झाला, IGDIG झालाय. कालच आम्ही इथं IPS म्हणून नाव ऐकलं. फ्लॅटवर सावकार आहे, श्रीमंत आहे, करोडोपती आहे. त्यावेळेला आमच्या जयंती करत असताना आमची आई पुरण आणि पोळी करायची. आता घरात आमच्या माता भगिनी स्वर्गावरून आल्यावर सांगतात 14 तारखेला गोड करायचो. काय पण सांगतात, अंगूर रबडी आम्ही आणून घेतो. पण मिरवणुकीला मात्र मटण लागतंय. कारण का आमच्या माता भगिनीला मी विनंती करतो की मिरवणूक ही आमचा जीव गेला तरी आम्ही मिरवणूक मध्ये नाचतो, मिरवणूक मध्ये सगळ्या बंधू भावांना एकत्र बोलतो, एकत्र करतो आणि मिरवणूक गुण्यागोविंदानं करतो. मला काल जरा वाईट वाटलं. दशरथ कसब्याने सांगितलं की 12 वाजताच माझी मिरवणूक इथंच संपली आणि बाळू वाघमारेची संपली. त्यांनी लाखो करोडो रुपये खर्च करतात, पण त्यांना वाईट वाटलं नाही. पण माझा समाज थोडा पुढे गेला. मला 30-35 वर्षात थोडं म्हणजे किंचित वाईट व्हायची. दशरथ कसबे, बाळू वाघमारे एवढा मोठा खर्च करून समाधान वाटलं म्हणून सांगते. कारण का बाबासाहेबासाठी बरं का, भले त्यांचं काय असू द्या, येणं घेणं, इथं आनंदाचा राहू द्या, मी राहू द्या, कोण राहू द्या, काय असेल ते असेल, पण जयंती आपण एकत्र करतो. आम्ही कधी वाढतो आणि कधी एक होतो हे सांगता येत नाही. उद्या बी आम्ही दोन्ही मिळून एकत्र मिरवणूक 19लाच काढू शकतो, अशी परिस्थिती आपली. पण कारण का जयंती करत असताना आता कोण तर म्हणलं 2 बेसची परवानगी आणा. अहो 16 बेस लावत होता आपण 32. हा तिथं CP ऑफिस मध्ये राह. पण आता काय झालंय माहिती आहे का, गणपतीमध्ये 100-200 मंडळ असतात. आता काल CP साहेबांना म्हणले की गणपतीला लावलं नाही, शिवाजी महाराज जयंती लावलं नाही. शिवाजी महाराजची पण जयंती आमचे सगळे कार्यकर्ते करतात, मंडप घालून करते. शिवाजी महाराज बी आमचाच आहे. पण ती 2 जयंती असतात. 20-25 मंडळ तिकडं, 20-25 मंडळ इकडं. तशी आपली होणार नाही. आपले भांडणं मारामारी जरी झाली तरी एकच मिरवणूक होणार आहे. आणि 14 तारीख पण एकच होणार आहे. 13ला आपण संध्याकाळी करतो ती. कारण का आपण 2 बेस लावणारच आहे. दारूधंदा करत नाही आपण, मटका करत नाही, गॅस विकत नाही, जुगार चालवत नाही, तेव्हा डान्स बार चालवत नाही. मग या पुन्हा मिरवणुकीसाठी झाल्यावर काय फरक पडणार? हे पुन्हा झाल्यानंतर काय फरक पडणार आहे? आता सगळ्याचं लक्ष आमच्या जयंतीवर आहे. तू देश लावतेत का ना? अरे बाबा लावणार आहे. आमचे बंधू भाऊ MPD बघून आलेले आणि मग किरकोळ केस काय, मी बी जेल बघला 15 दिवस, 21 दिवस. मग तुम्ही एकच गुन्हा करणार आहे ना? फक्त गुन्हा करत असताना जे मंडळाचे कार्यकर्ते आहेत, जे संस्थापक आहे, अध्यक्ष आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा तुमच्या कायद्याप्रमाणे. कारण का त्या टालवीवाल्याला, ट्रॅक्टरवाल्याला कशाला हो? त्याने 1000-2000 घेऊन आलेले असतात, बिचारे पोटासाठी येते. तो त्यांचे बी 2000 जामीनला जातील. तसं न करता आमच्यावर गुन्हा दाखल करा. आम्ही फक्त महाराजची जयंती करणार आहोत. फक्त महाराज आहे की इथं, बाकीचे दुसरे कोण करत नाहीत. आमचे इतर बांधव येतात, ह्या वेळ म्हणतात, सगळं डान्स करतात, आम्ही बी त्यांच्या जयंतीत करतो. पण सगळ्यांना एवढं वाटलं पाहिजे की आपल्या जयंतीत आपल्याच आपलं भांडणं लावून यांची डॉल्बी बंद करायचं चाललंय. दादा
दशरथ कसबे सगळ्या तुमच्या मोठ्या मोठ्या ओळखी आहेत बाळासाहेब. माझी बी ओळख आहे पण मी कामाला असल्यामुळे जरा जास्त येत. अजून एक 16 चक्र हो राखी ते आत्ता मैत्रकीकर म्हणले दिसतंय 2 दिवस आपण 3 लावू जेलमध्ये जाऊ 15 दिवस बसू. जर आम्हाला तुम्ही डालवी जर लावून नाही दिलं तर आम्ही 21 तारखेला दारूधंदे मटके जुगार सगळंच बंद करतो. सगळंच बंद करतो आम्ही. तेवढ्यात आमच्याकडे ताकद आहे. पण आम्ही काय म्हणतो त्यांचा दारूधंदा आहे, त्यांचं क्लब आहे, त्यांचं गॅस आहे, त्यांचं डॅन्स बार आहे. आम्हाला काय घेणं ना घेणं. आम्ही कष्ट करून खाणारी माणसं आहे. त्यानं जरी केला तर आम्ही त्याला धन देऊन म्हणतो हे कडू 1000 रुपये दे इकडे. पण त्यानं येतोय आम्हाला भिगून. एवढी ताकद आहे आमच्यात. आणि तुम्ही आम्हाला बेसवर केसची काय सांगता. येणं वेगळं म्हणायचा केस तर केस आणि 16 बेस लावतो म्हणायचा. येणं वेगळे दर मिटिंगला म्हणायचं. पण आता काय व्हायलंय हे आमच्यातच. आम्ही काय करतो तोंडावर जयंती आली की भांडण करतो आणि पुन्हा 11 महिने एकत्र राहतो. याला अर्थ नको. एप्रिल महिन्याची एकत्र राहावा आणि 11 महिने भांडणं करू. 11 महिने भांडणं करू. तर आज 2 शब्द मला बोलायला संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो. आणि 19 तारखेला सगळ्यांनी मिळून आपण मिरवणूक गुन्ह्या गोविंदानं काढतो. आणि ज्याची माझी तरी गाडी पुढे असली मागची गाडी येत असेल तर जरा पुढे जायला सहकार्य करा एवढीच विनंती करतो. माझे शब्द थांबवतो. जय भीम जय भारत. धन्यवाद. यानंतर ना सावंत यांना विनंती करतो 2 मिनिटात आपले विचार व्यक्त करा. 14 तारखेच्या नंतर जी रविवारीत असतो त्या रविवारीच आपली मिरवणूक निघत असते. मग एक 4 वर्षाच्या खाली आपला गुरुवारी फोटो बसला होता. 4 वर्षाच्या खाली 3 दिवसावर सप्ताह आलेली होती. तर 3 दिवसावर सप्ताह आले त्यावेळेस असं कोण म्हणलं नाही की आम्हाला वाढवून दिवस द्या आम्ही पुढच्या रविवारी काढतो किंवा मंगळवारी काढतो. मग आताच का. त्यामुळे आता मिरवणूक आपली होईल पण 19 तारखेलाच होईल एवढीच आमची विनंती आहे. दुसरं काय. धन्यवाद. यानंतर अजित गाडेकरांना विनंती करतो 2 शब्द व्यक्त करा. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. विश्वरत्न विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त इथं आयोजित आढावा बैठक करण्यात आली आहे. या उपस्थित असलेले संपूर्ण व्यासपीठ मला सांगायचं आता एवढंच आहे. हे फक्त सोलापूर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये फक्त माहित आहे की येणाऱ्या रविवारी मिरवणूक असते. अहो सोलापूर जिल्ह्यात नव पुणे मुंबई सर्व ऑल ओव्हर माहित आहे की येणाऱ्या रविवारीच मिरवणूक असते. म्हणून आपण कोण ठरवू शकत नाही. ही सर्व समाज ठरवलेले पारंपरिक पद्धतीने आम्ही जन्मलो तेव्हापासून पण की येणाऱ्या रविवारी बसणं कुठला काही गुरुवार आला शुक्रवार आला तर पुढच्या रविवारी गेलेले. पण ह्याच्या अगोदर गुरुवार शुक्रवार ना पहिलं ऐका जात होतो कधी होणार आहे कधी नाही. पण त्यानंतर ना कधी असं झालं नाही 4 दिवसांनी 5 दिवसांनी पण पुढच्या रविवार झाले तर. पण असं कधी केलं नाही माझ्या तर बघण्यात. मंगळवार बुधवार गुरुवार असं कधी काय झालं नाही. हे आता फेब्रुवारी मध्ये शिवजयंती झाली. शिवजयंती नंतर आम्ही साऊंड डेकोरेशन आणि डेकोरेशनचं काम चालू आहे. हे सर्वांना मध्ये सर्व मंडळ काय अजून ठरवलं नाही. ते सर्वे ठरवले ते 2-3 महिने अगोदर. हे सर्वांना मान्य आहे. हे काय 1-2 दिवसात ठरवणारे नाही की बाबा घेतलं की साऊंड भेटला गेला. साऊंड भेटत नाही लाईट भेटत नाही डेकोरेशनचे कामं सांगायला त्यांना भेटणार. आता मूर्ती सांगितलं आपण किती 1.5-2 महिने झालं त्याचं काम चालू आहे. मग ही करत असताना सर्वांना माहित आहे येणाऱ्या रविवारी ही मिरवणूक असते. त्या हिशोबाने सर्वांनी आडवान दिले. प्रत्येकाने ज्या ज्या पद्धतीने जे ठरवले मग येणाऱ्या 19 तारखेलाच मिरवणूक होणार. ही सर्वांना आपण पण जी आता ही ठरवून दिलेले सर्व भीमसैनिक येणाऱ्या 19 तारखेला ठरवले म्हणून इथं आलेले. ते सर्वांना एकच विनंती आहे ही जिल्हे हीच परंपरा ही कायम असंच चालत राहणाऱ्या सर्वांना घेऊन. धन्यवाद. यानंतर मिलिंद नाना हे 2 मिनिटात आपले विचार व्यक्त करतील. समोर या. सगळ्याला विनंती आहे की सगळ्यांनी 2-2 मिनिटात आपले विचार व्यक्त करावे. मंडळाचे समोर बसलेल्या भीमसैनिकांपैकी मंडळाचे कोण प्रमुख असतील किंवा अध्यक्ष उत्सव अध्यक्ष असेल कोण बोलायला उत्सुक असेल तर त्यांनी संपर्क साधावा.
आज या ठिकाणी या भीमसैनिकाच्या बैठकीमध्ये त्या बैठकीच्या अध्यक्षा सन्माननीय रक्षताताई कांबळे, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व भीमसैनिक, उपस्थित सर्व भीमसैनिक या ठिकाणी आतुरतेनं वाट बघत त्यांना उत्सुकता लागलेली आहे की आपला समाज आणि आपल्या समाजातील जी कार्यकर्त्यांची ते निर्णय काय घेणार आहेत. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे की समाजापेक्षा कुणीही मोठा नाही. म्हणून या ठिकाणी जी दोन मध्यवर्तींनी वेगवेगळ्या घोषणा केल्या म्हणून समाजामध्ये संभ्रम निर्माण झाला. संभ्रम निर्माण झाल्यानंतर सर्व सोलापूर शहरातील सर्व मंडळ, संस्था आणि आपापल्या कार्यकर्ते लेटर पॅडवरती लिहून आपल्या भीमसैनिकाकडे लेटर पॅड सहित सुपूर्द केलेला आहे. 49 मंडळांनी मिरवणूक ही 54 मंडळ झाले. 49 मंडळांनी आपल्याला त्यावेळेस 49 मंडळांनी आपल्याला नार्तोगोटच्या मैदानमध्ये पाठिंबा दिला आणि वाढत गेल्यानंतर आता जवळजवळ 7च्या आसपास मंडळांनी, संस्थांनी, सामाजिक संस्थांनी आपल्या ही मिरवणूक 19 तारखेला व्हावं असं सर्वांनी सांगितलेलं आहे. सर्व भीमसैनिकाचं या ठिकाणी हे भीमसैनिक इथले कार्यकर्ते कुठल्या पद्धतीने निर्णय घेणार आहेत त्या पद्धतीनं सर्व भीमसैनिकाची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे. तरी भीमसैनिकाला, मी सुद्धा भीमसैनिक या नात्यानं मी आपणाला सर्वांना विनंती करतो, 19 तारीख आपण पहिल्या ह्याच्या अगोदर सर्व आपल्या भागातील मिल कामगार असल्या कारणानं त्यावेळेस मिलला मंगळवारी सुट्टी असल्यामुळं 92च्या अगोदर मिरवणूक मंगळवारी निघायची. मंगळवारी बैलगाडीमध्ये, पश्चिममध्ये मिरवणूक निघायची. 9 वाजता सकाळी ही मिरवणूक निघायची. 5 ते 5:30 वाजेपर्यंत संपूर्ण शहरभर मिरवणूक काढून त्याने आपल्या वस्ती वाड्यावरती यायची. आता जसजसं मंडळाचं डेकोरेशन वाढलेलं आहे, मोठमोठ्या जे मंडळाचे कार्यकर्ते डेकोरेशन, बाबासाहेबांचे स्लोगन, गौतम बुद्धाची शिकवण या मोठमोठे देखावे करून त्यांनी समाजाचं मत परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतात. अशा सर्व मंडळाचं व समस्त भीमसैनिक भगिनी यांचं मी हार्दिक अभिनंदन करतो. मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिला. अशाच पद्धतीनं पुढील काळामध्ये ज्या वेळेस भीमसैनिक आपल्या समोर येईल त्यावेळेस तुम्ही अशाच ताकदीनं समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहावं एवढंच आजच्या प्रसंगी मी आपल्याला विनंती करतो. जय भीम, जय भारत. या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. 2च मिनिटात आपलं विचार व्यक्त करावे. यानंतर शांतिकुमार नागटेळके विचार व्यक्त करते. सर्वांना जय भीम. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त या ठिकाणी अतिशय महत्वाची मीटिंग आयोजित केली. कालच पत्रकार परिषद झाली आणि आज एवढी जनता जमली. कारण हे काय पेपर वाटून किंवा रिक्षामध्ये अलाउन्स करून एवढी गर्दी जमली नाही. कारण मध्यवर्ती जयंती उत्सवाचा 19 तारखेच्या कार्यक्रमाबद्दल जे इथं डिक्लेअर करण्यासाठी आयोजित केलेलं आहे. कारण या मीटिंगला एवढे सोलापूर शहरातले एवढे मोठे मंडळ उपस्थित राहिले की मी विशेष म्हणताना त्यांचं मी मनापासून आभार मानतो, त्यांचं अभिनंदन करतो. आणि
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये जे मंडळाला 2-2 तास थांबतात त्या विषयावर आपण महत्वाचं बोलायला पाहिजे. जेणेकरून माघारचे मंडळ तयार झाले असेल, पुढचे मंडळ 2-2 तास थांबतात, या विषयावरती आपण विचार करायला पाहिजे. आणि गेल्या 3 वर्षाखाली आमची 4 पुतळ्यापासून मिरवणूक थांबली होती, मिळालं नव्हतं. तर आपल्याला सर्वांना विनंती आहे, हे मोठे मंडळ असून लहान मोठे मंडळ असेल, सर्वांना विनंती आहे की आपण लय झालं की 20 मिनिटं आपण त्या ठिकाणी थांबवावी आणि पुढे सरकावी, जेणेकरून सर्वच मंडळात जेवढे मंडळ आहेत त्यांना आपल्याला जागा म्हणजे मिरवणूक साजरी करता येईल. आणि आपण 2-2-3 दिवस थांब थांबले, मी मोठं का तू मोठा हा नाव तुला एक नाव असं करू नका कृपया. कारण जयंती ही आपली एकाची नाही, बाबासाहेब आपले सर्वांचीच आहेत. तर मी सर्वांना या मिरवणूक दोन्ही मध्यवर्तीच्या मीटिंग मध्ये जे मंडळ सहभागी होतात त्या सर्वांनाच माझी विनंती आहे, त्यात असं 2-2-3 दिवस थांबतात त्यांच्यावर मी गुन्हे दाखल करणार, सेपरेट कोर्टामध्ये जाणार आहे. इथं मी तुम्हाला जाहीर करतो. कारण 2-2-3 तास एका ठिकाणी थांबवत आहेत आणि मिरवणुकीला मध्ये मागच्या लोकांना जाऊ देत नाही. आम्ही 2-2-3 लाख रुपये खर्च करत आहोत आणि आम्हाला तिथं पुढे बाबासाहेब पुतळ्यापर्यंत जाऊ देत नाहीत. तर असं न होता भविष्यामध्ये असं काय झालं तर मी कोर्टामधून कायमचं प्रत्येक महिन्याला अर्धा तास मिळेल असंच करणार आहे, हे मी जाहीरपणे सांगतो. आणि या ठिकाणी सर्व उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांना मी जय भीम करतो. जय भीम. यानंतर दीपक गवळे विचारायचं कर 2 मिनिटं. सर्वांना क्रांतिकारी जय भीम. रमाई आंबेडकर उद्यान या ठिकाणी माझा पहिल्यांदाच म्हणजे आपल्या समोर येतोय. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त आपल्या या महत्वाच्या बैठकीमध्ये उपस्थित असलेले सर्व विश्वस्त व तसेच समोर बसलेले माझे सर्व भीम सैनिकांना सर्वांना माझा क्रांतिकारी जय भीम आहे. आपल्याला आता काय ठरलेलंच आहे की आपण 19 तारखेला तर हे काढणारच आहे. हे काय नव्यानं आता तुम्हाला काय सांगायची गरज नाही. मला फक्त आपल्या विश्वस्तांना एक सूचना मांडायची आहे, ते एक महत्वाचे आहे की दादा आपल्या शांतता कमिटीमध्ये अजून विषय आपले तुम्ही मांडावेत असं मला विनंती करतो मी की ज्या वेळेस गाडी असते त्या गाडी ड्रायव्हरच्या मुद्दा म्हणून ड्रायव्हरला पळवून लावतात आणि त्या ठिकाणी तासभर थांबू करतात. नाही मी तुम्हाला सांगतो म्हणजे ड्रायव्हर एक पोलिसांना सांगावे की 4-5 ड्रायव्हर तर पण तुम्ही नेमावे त्या ठिकाणी. त्यानंतर परत अजून काय करतात, अजून गाडी बंद पडली असं चावी घेऊन पळून जातात. मग त्या ठिकाणी ड्रायव्हर बी नेमावेत आणि मेकॅनिक सुद्धा त्या ठिकाणी नेमावेत आणि त्यानंतर डिझेल संपलं म्हणून सांगतात. असे प्रत्येक ठिकाणी असे वेगवेगळे कारण देऊन त्या ठिकाणी इतर मंडळाला येण्यापासून अशा प्रकारे जर ड्रायव्हर आणि मेकॅनिक या ठिकाणी नेमावे. आणि माझं वाढत चाललेलं मनोगत संपवतो आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो. जय भीम. सावळावडांची 2 मिनिटात विचार संपवा. त्याच्या सोडवणे. उपस्थित सर्वांना क्रांतिकारी जय भीम. आज या ठिकाणी 19 एप्रिलला निघणाऱ्या भव्य आणि दिव्य अशा मिरवणुकीचं आढावा बैठकीचं सर्व उपस्थित असलेल्या सर्वांना जय भीम. नऊ द्वारपेठ व रमाबाई आंबेडकर नगर व सम्राट चौक या विभागातील मंडळाची नाराजी आहे की पूर्वीपासूनच आहे की आज नाही की कोण तर म्हणून या ठिकाणी बोललं पाहिजे की जयंतीमध्ये या विभागातल्याच लोकांची मक्तेदारी आहे ते पुढं गाड्यात सरकत नाही, ही खंत आहे. मी या सर्व वरिष्ठ भीम सैनिकांना या ठिकाणी सांगू इच्छितो की गेल्या वेळेस आनंददादाचा मंडळ 1 नंबरला होता की दादावर त्या ठिकाणी क्लेम केला गेला. पण ज्यावेळेस मी दादांची मंडळाची मिरवणूक 8 वाजता महात्मा फुले आपलं महात्मा फुलेंच्या पुतळ्यापाशी दादाचं मंडळाची मिरवणूक होते, तिथून जवळजवळ महापौरच्या बंगल्यापर्यंत तुटक गाड्या होत्या. त्यामुळे 9 द्वारपेठ, रमाबाई झोपडपट्टी आणि मिलीनगर मधील काय मंडळाच्या लोकांना पुढं जाता आलं नाही. ही खंत आहे की मधल्या लोकांनी पुढे गाड्या घेतलेच नाही की आता डीजेने म्हणल्याप्रमाणे की एखादा मोठा मंडळ असतं त्या ठिकाणी जाऊन सांगतं की बाबा पुढे घे, त्यावेळेस तो म्हणतं की ड्रायव्हरची चावी घेऊन गेल्या बाहेर. ते त्या ठिकाणी जाणून बुजून थांबवलं जात आहे की 9 द्वारपेठचे खालचे मंडळ या ठिकाणी गेल्या वेळेस तर एवढी शोकांतिका आहे की या ठिकाणी सजावट या विभागातल्या मंडळाची झाली नाही
तर या ठिकाणी जाऊन 2 किलोमीटरवर जाऊन त्या ठिकाणी सजावट करावी लागली की या ठिकाणी कोणतरी मेले असं वाटत होतं मला की बाबा बाबासाहेबांची एवढी मोठी जयंती आहे आणि या ठिकाणी कोणच या ठिकाणी सजावट करत नाही की माझी सर्व नवद्वार पेठ मंडळातील सर्वांना विनंती आहे की आपली मिरवणूक आपल्या गल्लीत ठिकाणी पाहिजे भले मागं पुढे होईल थोडं की समाधान मांडलं पाहिजे की गेल्या वेळेस या ठिकाणी ज्यावेळेस मिरवणूक निघाली या ठिकाणी कोणच या ठिकाणी सजावट केली नाही तर या प्रमुख ठिकाणच्या सर्व मंडळांनी आपल्या आपल्या जागेवर सजावट करून या वेळेस ज्येष्ठ लोक मंडळांनी न्याय देण्याचा प्रयत्न करतात अशा प्रकारचं आवाहन करतो आणि या ठिकाणी सांगतो जय भीम. सावळा दोनच काशीराम साहेबांचा चेला 2 मिनिटं मला होत असतील तर मला माफ करा, मी बोलू शकत नाही. तथागत गौतम बुद्ध, शिवशाहू आंबेडकर, अण्णाभाऊ साठे या महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन आणि सर्वांना क्रांतिकारक मानाचा आणि संघटित सर्वप्रथम या मंचकावर मला सर्व मान्यवरांनी इथे बोलायची संधी दिली त्यासाठी मी त्यांचं शतशः आभार मानतो. सोलापुरात जो काही भीम जयंतीचा प्रकार चालू आहे, प्रकारच म्हणतो मी कारण चळवळ तर आता मला इथं दिशी ना. मी तुमचा लहान भाऊ आहे, तुम्ही माझे मोठे भाऊ आहात आणि मोठ्या भावाने मी कधी आजपर्यंत राजकारणाच्या चौकटीत बसवलं नाही. तुमचा पक्ष, तुमचं राजकारण तिथून तुम्ही मोठे होत असाल तर माझ्यासारख्या समाजाच्या लहान भावाला सगळ्यात जास्त अभिमान आहे. कारण का यापूर्वी आपली सावली या लोकांना चालत नसायची, आज बामण्या आपल्या चाटात बसून खाते. दुसरी गोष्ट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती आपण एप्रिल महिन्यामध्ये 13 तारखेला स्थापन करतो. 14 तारखेला जो समोरचा रविवारचा पहिला रविवार येतो त्या दिवशी आपण मिरवणूक असते. रविवारी पहिल्या रविवारी तिसरा 3 दिवसात सप्ताह नसेल तर चला जय भीम. धन्यवाद. यानंतर आनंददादा चंदनशिव हे विचार व्यक्त केले. अध्यक्ष शेवटला बोला. उठाचे भाषण मी करते वहिनी उठाचे तथागत भगवान गौतम बुद्ध, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून आजच्या या नवद्वारपेठ परिसरातील ऐतिहासिक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये ज्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठंच नाही अशा पद्धतीचा रमाईसान बाबासाहेबाचा पुतळा या ठिकाणी बसणार आहे आणि याच मैदानामध्ये हजारोच्या संख्येने भीमसैनिकांच्या उपस्थितीमध्ये सोलापूरचा परंपरा आणि इतिहास जपण्यासाठी आलेल्या सर्व भीमसैनिकांचं मी मनापासून अंतःकरणापासून या ठिकाणी अभिनंदन करतो आणि आभार मानतो. ही जी बैठक आहे कुणाला पुढारी करण्याची बैठक नाही, कुणाचं नेतृत्व मजबूत करण्याची बैठक नाही, कुणाचं नाव मजबूत करण्याची बैठक नाही. ही बैठक सोलापूरची भीम जयंती जी जगभरामध्ये प्रसिद्ध आहे त्याला मजबूत करण्यासाठी बैठक आहे. गोष्ट ही जयंतीची मिरवणूक ह्याला एक ऐतिहासिक परंपरा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असल्यापासून या सोलापूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरा करणारं एकमेव शहर म्हणजे ते या ठिकाणी सोलापूर आहे. आणि बाबासाहेब जिवंत होते त्यावेळेला 11 वेळा या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये बाबासाहेबांनी सामाजिक, धार्मिक, राजकारण या ठिकाणी बाबासाहेबांनी हयातीमध्ये असणाऱ्या या पुणित नगरीमध्ये
ही जी मिरवणूक आहे, ज्या दिवशी आम्ही सोलापूर शहरामध्ये भीम जयंतीची या ठिकाणी मिटिंग घेत होतो, त्यावेळेला इथं सगळ्या जमलेल्या भीम सैनिकांना मी सांगू शकतो की ज्यावेळी बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती महामंडळाची बैठक होती, त्यावेळेला आम्ही तारीख निश्चित केली नव्हती. ही जनतेने त्या ठिकाणी सांगितली की 19 तारीख रविवारी येतील, त्या दिवशी मिरवणूक आहे. ही या मिटिंगच्या भीम सैनिकांच्या माध्यमातून मला या ठिकाणी सांगावं लागेल. या मध्यवर्तीने डिक्लेअर केलेली तारीख नाही, ही जनतेमधून या ठिकाणी जी नॅचरल आहे आपलं, ज्या ठिकाणी ही परंपरा आहे की 14 तारखेच्या नंतरचा जो रविवार येतो त्या रविवारीच मिरवणूक असते. आता 6 महिन्यापूर्वी 4 महिन्यापासून बुकिंग झाल्या, रेल्वेचं तिकीट बुकिंग, विमानाचं तिकीट बुकिंग, लॉजिंगचं तिकीट बुकिंग, सगळ्या बुकिंग झाल्या. ही कुठल्या मध्यवर्तीने सांगितलं नाही. ही गेल्या 50-60 वर्षापासून या सोलापूरची जी परंपरा आहे त्या परंपरेला अनुसरून या ठिकाणी ही भीम जयंतीची तारीख या ठिकाणी लोक काढतात. बरोबर आहे का? मध्यवर्ती धावतेली, मध्यवर्ती धावतेली. मी गेल्याच वर्षी सीपी ऑफिसच्या शांतता कमिटीच्या बैठकीमध्ये सांगितलं की जरी 2 मध्यवर्ती असल्या तर येथून सोलापूर शहरामधून एकच आवाज निघणार भीम जयंतीचा, म्हणजे एकच मिरवणूक निघणार. लक्षात ठेवा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचे आम्ही पायीक असणारे कार्यकर्ते आहोत. ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बद्दलचं या ठिकाणी कुठलंही वक्तव्य या ठिकाणी जगभरामध्ये होईल, त्याचे पडसाद कुठं उमटतात तर ते सोलापूर शहरामध्ये उमटणार. ही क्रांतिकारी सोलापूर आहे. म्हणून सोलापूर शहरामध्ये मी आपल्या या मिटिंगच्या माध्यमातून ही जी बैठक बोलवलेली आहे, ही जी बैठक बोलवलेली आहे 19 तारखेलाच भीम जयंती निघणार ही गोष्ट सांगण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो. बरोबर आहे का? इथं जमलेल्या सर्व भीम सैनिकांना माझी नम्र विनंती आहे, आजूबाजूला उभारलेल्या या उद्यानाच्या बाहेर उभारलेल्या सर्व भीम सैनिकांना सुद्धा माझी नम्र विनंती आहे की 19 तारखेला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जी परंपरानुसार पारंपरिक मार्गाने तुम्हाला सांगतो, पत्रकार बंधूंना सुद्धा मी सांगतो की परंपरानुसार आणि पारंपरिक मार्गाने भीम जयंतीची मिरवणूक 19 तारखेला रविवारच्या दिवशीच निघणार हा निर्धार या ठिकाणी आम्ही भीम सैनिकांनी केलेला आहे. आणि तशा पद्धतीचाच निर्णय या ठिकाणी झालेला आहे. ते येणाऱ्या दिवसामध्ये तुम्हाला लक्षात येईल. एवढंच ही गोष्ट सांगण्यासाठी बैठक आहे. ही बैठक कुणाला या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं, ती जरी मध्यवर्ती असली किंवा ही जरी मध्यवर्ती असली, ही सगळे आपले समाज बांधव. आपण कुणाला टीका करणार नाही, कुणाला वाईट बोलण्यासाठी नाही. कारण सोलापूर शहरामध्ये ज्या वेळेला 2 तारखेचं या ठिकाणी ज्या वेळेला सोशल मीडियाच्या माध्यमातून, प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आणि असं व्हायरल झालं, या ठिकाणी या मैदानामध्ये बसलेल्या सर्वांना या ठिकाणी प्रत्येक पाहुण्याचा फोन आला का नाही? आला का नाही? त्यासाठी मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की 13 तारखेच्या मध्यरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमेचं या ठिकाणी बुद्धवंदनेच्या माध्यमातून त्या ठिकाणी बाबासाहेबांचं प्रतिमेचं वंदन होईल, जी पुतळे असतील त्याचं वंदन होईल. त्यानंतर रविवारच्या दिवशी सोलापूर महानगरपालिकेची जी गाडी असते, पहिलं ती गाडी असेल. त्यानंतर आता या बऱ्याच कार्यकर्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की प्रत्येक मंडळाला या ठिकाणी वेळ मिळाला पाहिजे. इथं जमलेले सर्व भीम सैनिक असेल, आता सर्वांची नावं या ठिकाणी घेत बसलो. बाळासाहेब बागमारे असतील, दशरथ कसबे असतील, पिंटू डावरे असतील, विश्वस्त कमिटीचे सर्व सदस्य असतील,
उत्सव कमिटीचे अध्यक्ष असतील, नागेश शिंगळे, रॉकी बंगळे असतील, सर्व लोक आम्ही ठरवलेलं आहे की प्रत्येक मंडळ या ठिकाणी 15 मिनिटापेक्षा जास्त कुठल्या चौकात उभारणार नाही. या ठिकाणी या भीम सैनिकांच्या वतीनं मी या ठिकाणी संतोष जाहीर करतो. परंतु एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवा, सोलापूरच्या पोलीस कमिशनरचं मी या ठिकाणी तुमच्या माध्यमातून हार्दिक या ठिकाणी अभिनंदन करतो. टाळ्या वाजून त्याचं या ठिकाणी स्वागत करा तुम्ही सगळेजण. की एक पोलीस कमिशनर साहेबांनी हा चांगला निर्णय सोलापूर शहरामधल्या भीम सैनिकाबद्दल घेतलेला आहे. मी पोलीस प्रशासनाचं, जिल्हा प्रशासनाचं, महापालिका प्रशासनाचं आणि प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाचं यांनी दखल घेतली आणि दखल घेऊन या ठिकाणी त्यांच्या दखलीमुळं आज भीम सैनिकांच्या पुढाकारामुळं आज एक सूर निघाला. म्हणजे ती या ठिकाणी 19 एप्रिलला भीम गर्जनाने आकाश पाडीत त्या ठिकाणी मिरवणूक निघणार, म्हणजे या ठिकाणी निघणारच. या अशा पद्धतीचा निर्णय या ठिकाणी भीम सैनिकांच्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगत आहे. आपल्याला एवढंच या ठिकाणी काय गोष्टी बोलत असताना, काय गोष्टी सांगत असताना आपले मतभेद या ठिकाणी कुणाबरोबर नाहीत. आमचे मतभेद कुणाबरोबर नाहीत. आमचे राजकीय या ठिकाणी असतील तर आम्ही राजकारणामध्ये त्या पद्धतीनं राजकारण करू, पण ज्या वेळेला समाजामध्ये येऊ त्या पद्धतीनं समाजाच्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आणि या ठिकाणी भीम जयंतीची जी अस्मिता आणि आपल्या सोलापूर शहराची भीम जयंती ही कसं अजून चांगलं होईल. पूर्वी कशा पद्धतीने भीम जयंती निघायची, भीम मिरवणुका निघायच्या, आता कशा पद्धतीनं मिरवणुका निघतात. आज 30-35 वर्ष, 40-40 वर्ष एक मंडळ या ठिकाणी मोठ्या लाखो रुपये या ठिकाणी खर्च करून आता मोठे मंडळ असतील, दशरथ कसबे असतील, पिंटू डावरे असतील, जीएम ग्रुप असेल, रॉकीचा असेल, केबी ग्रुपचा असेल आणि सगळे या जमलेल्या माता रमाई आंबेडकर मधले असेल, नोबोजापेठ मधले असेल, सगळ्या भागामधूनच लोक असे उत्कृष्ट देखावे. तर माझे भीम सैनिकांच्या या माध्यमातून माझे इथं जमलेला सर्व सोलापूर मधला एक तुम्ही जेवढ्या आवर्जून या सगळ्या लोकांना तुम्ही बोलवलात, येणाऱ्या काळामध्ये या सर्व उत्कृष्ट देखावे म्हणून या ठिकाणी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचा कार्यक्रम आपल्या समाजामध्ये घेणं या ठिकाणी गरजेचं आहे. एक माझी विनंती आहे, एक पुरस्कार पोलीस कमिशनर साहेबांना सुद्धा आपण बोलू, महानगरपालिका आयुक्तांना बोलू, कलेक्टर साहेबांना बोलू आपण. आणि परत एकदा जे पुरस्कार बंद पडलेला आहे बोधिसत्व पुरस्कार भीम जयंतीचा, तो या ठिकाणी चालू करण्यासाठी आपण प्रयत्न करू. एवढंच या कार्यक्रमाच्या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. बरंच बोलण्यासारखं आहे, परंतु बरेच वेळ लोक या ठिकाणी बसलेले आहेत. तर मी माझं वाढत चाललेलं मनोगत मी या ठिकाणी थांबवतो. जय भीम, जय भारत. यानंतर करुणेचे सागर तथागत गौतम बुद्ध महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना पंचांग प्रणाम आणि माझे प्रेरणास्थान केरू जाधव साहेब यांना कोटी कोटी वंदन. आज ही आपली पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्याची जी बैठक घेतलेली आहे ती खरेच गरजेची होती. आज 3 दिवस झाला आम्ही महिला मॉर्निंग ग्रुपमध्ये सकाळी सर्व महिला येतात आणि सगळे संभ्रमात होते की 2 मिरवणुका निघणार तर आपण कोणत्या मिरवणुकीमध्ये जायचं आणि आपली मुलं कशी जाणार, हे आज सगळ्यांना संभ्रम पडलेला होता. तरी आता सर्व भीम सैनिकाच्या वतीनं 19 तारखेलाच मिरवणूक निघणार आहे. 19 तारखेलाच मिरवणूक निघणार आहे आणि ती मिरवणूक शांततेमध्ये निघावी. आणि सर्व भीम सैनिकांना विनंती आहे, बाहेर जाणाऱ्या 1-2 मिनिटं थांबायचं, आपल्याला घोषणा द्यायच्या आहे त्या 2च मिनिटं. आमच्या भगिनीचं भाषण झालं 2च मिनिटं. जेवढ्या बी भीम सैनिक असतात तुम्ही बाहेर अजिबात जायचं नाही, विनंती आहे तुम्हाला. सगळं मैदानात आहे तुम्ही. तरी ही मिरवणूक अगदी शांततेत सर्व दोन्ही मध्यवर्तीने पार पाडावी
आम्ही दरवर्षी आता मिरवणुकीमध्ये येत असतो. लहान बाळ 15 दिवसाचं बाळ घेऊन महिला बसलेल्या असतात. आपलं भैया चौकाच्या अलीकड नवी पेठ मध्ये तिथपर्यंत मिरवणूक येत नसते आणि गाड्याचं सुद्धा आपल्याला जे डेकोरेशन सर्व मंडळांनी केलेलं असते ते सुद्धा बघता येत नाही. ही खंत होती. तरी आता दादानी सांगितलेलं आहे की सर्व दोन्ही मध्यवर्तींनी 15 मिनिटाचाच अवधी घेऊन सर्व गाड्या सगळ्यांना बघता याव्यात असं सर्व महिला मंडळातर्फे, महिला मॉर्निंग ग्रुप तर्फे आणि भीम सैनिकातर्फे हे आव्हान आहे. तरी सर्व गाड्या 15 मिनिटातच निघाव्या. जय भीम. कृपा करून सर्व भीमसैनिकांना विनंती आहे, आपल्याला आवाज द्यायचा. सर्वांनी आज या, सर्वांनी उद्यानमध्ये या कृपा करून. यानंतर अध्यक्षीय भाषण होईल. मी संघाध्यक्षाला विनंती करतो की त्यांनी सर्व जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य बोधिसत्व भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार वंदन. आणि आजची जी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे